आता या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. इथून पुढची सगळी सूत्र त्याच्याकडे. नमस्कार. यावर्षी मुलं 5वीला संवादिनीमध्ये काय शिकली हे थोडक्यात सांगतो. मुलं 4थीला काही अलंकार शिकले होते, त्या पुढचे काही अलंकार मुलं यावर्षी शिकले आणि त्या अलंकारांवर आधारित काही धून मुलं यावर्षी शिकली. ते तुम्हाला आत्ता वाजून दाखवले. धून बँड म्युझिक, गायत्री मंत्र, हॅपी बर्थडे या धून झाल्यानंतर राष्ट्रगीत पण मुलं यावर्षी शिकलेले आहेत. तर या सगळ्यांचं सादरीकरण आता तुमच्यासमोर होतं आहे. सगळ्यात सुरुवातीला अलंकार.
होता, 5वीला जे हे अलंकार शिकले, धून शिकले, तर जे अलंकार शिकलेत ते सगळे अलंकार राग देश नावाच्या एका रागामध्ये मुलं आता वाजवणार आहेत. राग देशवर आधारितच वंदे मातरम पण यावर्षी त्यांना शिकवलेलं आहे. ते 2 गट वंदे मातरम सादर करतील. आधीचे 2 गट राग देशचे काही अलंकार सादर करतील.
मुक्तिसोपानची स्थापना केली. त्यांच्याबरोबर काम करणारे विष्णुपंत कुलकर्णी यांनी या विद्यार्थ्यांना तबला वादनाचे धडे दिलेले आहेत. आता आपण सर्व तबला वादन बघणार आहोत. असं सगळं या विद्यार्थ्यांनी आत्मसात केलंय. गट क्रमांक 1 ताल दादरा. माहिती हातावर व तबल्यावर असं दाखवत आहे. 1 2 3 सुरू.
वा ठीक आहे. एकपट पट सादर करीत आहोत. मात्रा 16 विभाग 4 प्रत्येकी 4 मात्रांचे टाळी 13 मात्रेवर काळ 1 9व्या मात्रेवर ठेक्याचे बोल 10 दिन दिन 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 10 दिन ठीक आहे. छान. गट क्रमांक 1 2 3 सुरू. मात्रा 8 विभाग 4 प्रत्येकी 2 मात्रांचे टाळी 3 1 मात्रेवर काळ 1 5 मात्रेवर ठेक्याचे बोल 10
छान. निर्जीव वस्तूंचा संवाद. 5वी साठी प्रामुख्याने आपण कविता अभिवाचन, जाहिरात बनवणं, स्थळ निर्मिती अशा गोष्टी सिलेबसमध्ये अंतर्भूत केल्या होत्या. याचं कारण असं आहे की कल्पनाशक्ती या मुलांची फार छान असते. एक आठवण सांगायला मला आवडेल की एकदा आम्ही एक गेम खेळत होतो ज्याच्यामध्ये मुलांना मी एक 10 काउंटमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज देते, म्हणजे एखादी गोष्ट तयार करायला सांगते. तर मी म्हणलं होतं की आता तुम्ही सगळेजण पाणी आहात असं दाखवा मला की तुम्ही पाणी आहात. तर एक गट पूर्ण नुसतं असं बसून गेला. मी म्हटलं काय रे काय झालं? मी पाण्याचा बर्फ झालाय म्हणे आमचा, म्हणून आम्ही. तर इतकं ते त्यांची कल्पना शक्ती मोठ्या प्रमाणात विहार करत असते आणि मग त्याला छान वाव देण्यासाठी हे गेम्स असतात. याच्यामधला पहिला गेम आपण जो त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात तुमच्यासमोर सादरीकरण होतंय, निर्जीव वस्तूंचा संवाद. बाजूच्या वस्तू आपल्याशी बोलायला लागल्या तर काय म्हणून बोलतील असा एक विचार त्यांनी करायचा आणि त्याच्यावर त्यांनी एक संवाद लिहायचा. आता ही मुलं सादर करतायत निर्जीव वस्तूंचा संवाद. काय ग तुला एवढं सुद्धा सहन करता येत नाही? तुला काय सांगू, मी 2 महिने झाले वापरत नव्हते. असं का पण? कारण आजकाल शहरातील लोक चहा खूप कमी पितात, ते जास्त करून कॉफी पितात. पण माझा तर वापर होतो. कॉफी तर कपातच पिणार, बचत कशी पिणार? मग आज का तुला काढलं? कारण गावाकडून पाहुणे आले, ते कॉफी नाही पीत. नाही, त्यांना जास्त कॉफी आवडत नाही. तो कॉफी न आवडण्याचा आणि त्याचा काय संबंध? गावाकडच्या लोकांना लवकर झोपायची व लवकर उठायची सवय असते. कॉफी न आवडण्याचा आणि त्याचा काय संबंध? कारण कॉफीत असे तत्व असतात ज्यामुळे आपली झोप उडते. हे तर कळलं. आता मला सांग, तुझा कशात वापर होतो? दूध पिण्यात व चहा पिण्यात वापर होतो. तुझा कशात वापर होतो? माझा मिल्कशेक, स्मूदी, दूध, चहा आणि कॉफी मध्ये होतो. अरे बापरे, एवढ्या गोष्टींमध्ये वापर? हो रे, पण तुझा खूप कमी वापर होतो. हो, मी ऐकते की तुझ्यात खूप वेगवेगळे प्रकार असतात. हो, हे तर खरे. छोटे मोठे वेगवेगळे चित्रांवाले माझे प्रकार असतात. ही घरातल्या काकू आल्या. चल आता आपल्या गप्पा करतो. हो रे, थँक्यू. धन्यवाद. माईक थोडीशी जवळ घ्या. अगं खिडकी, तुला तर कधी उघडतच नाही ग. त्या एसी आणि पंख्यामुळे लोक माझा आवाज करणं विसरूनच गेले आहेत बघ. हो ना, असं वाटतं की पंखा आणि एसी या जगातच नको. मला पण असंच वाटतं, पण तुझ्यावरच तर आहे की एसी. ते म्हणूनच तर त्या एसीचं पाणी माझ्यावर पडताना मी सगळीकडनं खराब होतो. अरे ते घरातले 2 मुलं तुला येता जाता नुसतं आपटत असतात. हो ना, म्हणून मला सगळीकडनं लागलंय. अरे तुझा तर रंग किती उतरला आहे. हे माझा रंग उतरलाय कारण मला वापरतात ते. तुला वापरत पण नाही. असं नको बोलू. माझा वापर होत नाही म्हणून मला सारखं कुठून तरी इकडे काहीतरी लागलेलं असतं, तिकडे काहीतरी लागलं असतं. त्याचा माझ्यावर खूप धूळ साचते. जर एसी आणि पंखा जास्त वापरतात आणि खिडकीचा कमी वापर झाल्यामुळे लोकांना सर्दी, खोकला, ताप असे अनेक आजार होत असतात. कालच तर घराच्या मालकाला ताप आला होता. हो ना, अजूनपर्यंत गेला नाहीये त्यांचा ताप. जर माझा वापर झाला असता तर किती बरं झालं असतं मला. कारण तुझ्यामुळे कमी आजार होतो. तुला माहिती का, मला आधीच्या काळचे हे घर खूप आवडायचे. विचार बरं का बरं सांग मला. आधीच्या काळी एसी व पंखा नसल्यामुळे सगळे माझाच वापर करायचे. हो की ग. आता घराचा मालक येईल तेवढ्यात आपण बंद करू बोलणं, नाही तर परत काहीतरी बोलवणार. थँक्यू. नक्कल. मग नक्कल करण्यासाठी उत्तम ऑब्झर्वेशन असेल तर ती चांगली नक्कल होते. मग हे ऑब्झर्वेशन स्किल डेव्हलप करण्यासाठीच हे काही थिएटर गेम्स आहेत जे तुमच्यासमोर सादर होतात. सर्वप्रथम झू, प्राणी संग्रहालय.
कुठे गेली? अहो, तुम्हीच काय उलटा प्रश्न करताय मला? अहो, ही मागं आता बाहेर निघाली होती. अरे बापरे, मग? आता अलिबागला म्हणजे आम्हाला हो रे, या दादाने मला सगळं सांगितलं. बाकीचं मुलं कुठे आहेत? तिथं मागे का बरं ठेवले त्यांना? थँक्यू दादा. हो रे,
1 2 3 स्टार्ट. नहीं नोबिता, मैं तुम्हें एक भी गैजेट नहीं दूंगा. तुम खुद का काम खुद कर लिया करो. सही कहा डोरेमोन. नोबिता, काय झालं? मला माझी मूवी करायची आहे. अरे आत्ताच तर सुरू झालं का एपिसोड. मला बोलते. हां, ही रीड करूया. झालं का तुमचं टीव्ही बघून? नाही ना, उठा. मला इकडे रील करायची आहे. अगं ताई, काय नाही सारखी तुमची कटकट असते. अगं आई बघ ना. चोर. ताई, बरेचे कपडे बघ ना किती घाण झालेले आहेत. मला तुझे कपडे खूपच छान झाले. घेऊन आले तुमच्यासाठी वॉशिंग पावडर चमको. वॉशिंग पावडर चमको. वॉशिंग पावडर चमको. दूध की सफेदी चमको से आई. रंगीन कपड़े भी खिल खिल जाए. वॉशिंग पावडर चमको. वॉशिंग पावडर चमको. टिंग 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 टिंग. आजपासून मी पण वापरणार वॉशिंग पावडर चमको. चोरी कॅन्सर. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Durga. Happy birthday to you. Happy birthday Durga. Thank you. Sorry sir, मला लेट झाला. ओ लेट झाला. आली झाडूवाली आली. तुझ्या केसांचा झाडू करून घे. आता केर काढू. तुझ्या केसांचा झाडू करून घे. आता केर काढू. तुझ्या केसांचा झाडू करून घे. आता केर काढू. अरे थांब ना रे. का तुम्ही तिला असं चिडवताय? आहेत तिचे केस झाडूसारखे. का गं, तू तुझ्या केसांना काही करत नाहीस? अगं खूप काय केलं. वेगवेगळी तेल लावली, शॅम्पू लावली, तरी काय फरक पडत नाही. दुर्गा, मला तुझ्यासाठी केस हवेत गं. अगं एवढंच ना, तू सुद्धा वापर डिंचॅक हेअर ऑइल. त्याच्याने तुझे केस होतील सॉफ्ट आणि शायनी. डिंचॅक ऑइल, आलं डिंचॅक ऑइल. वापरून बघा एकदा तुझे केस होतील शाईन. डिंचॅक ऑइल, डिंचॅक ऑइल. आता मी कसा वापरणार डिंचॅक हेअर ऑइल. टिक टिक टिक. तर इथेच मिळालं डिंचॅक हेअर ऑइल. ते आता मी आज नक्की आणणार. यानंतर पुन्हा एकदा व्यासपीठावरची रचना बदलली जाणार आहे आणि आपण नृत्य बघणार आहोत. आमचे 5वीचे सगळे म्हणजे मुली नृत्य करतात हे जगजाहीर आहे हो, पण मुलांना सुद्धा नृत्य शिकवणं आणि त्यांच्याकडून ते इथे करून घेणं, पालकांसमोर दाखवायचं धाडस करणं म्हणजे अगदी काय अवघड काम, पण अगदी छान करतायत सगळी मुलं. 5वीच्या मुली जागेवर उभ्या राहा. चला या तुम्हाला त्रिपताका, अर्धपताका, कर्दली मुख, मयूर.
Thank you.
त्यातली काही प्रातिनिधिक उदाहरणं तुमच्यासमोर सादर केली. सर्वप्रथम जिब्रीश या नाटकातल्या मुलांना मी स्टेजवर यायची विनंती करते. सगळेजण चालत येतील स्टेजवर आणि विंगेत थांबलेल्या मुलांचा आवाज नसेल थोडी शांतता डेव्हलप कसा करायचा हे सगळं या ऍक्टिव्हिटीमधून या गेममधून समजतं. यातलं पहिलं आहे जिब्रीश. जिब्रीश इज अ नॉनसेन्स लँग्वेज ज्याचा काही अर्थ नाही बेसिकली. म्हणजे लहान बाळ बडबड करताना जे बडबड करतो ना म्हणजे काहीही त्या भाषेमधून कम्युनिकेट करून आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचवणं. काय होतं बऱ्याचदा की एक्सप्रेशन शब्द याची हेल्प असेल तर आपण उत्तम प्रकारे कम्युनिकेट करू शकतो. पण शब्दांचीच मदत नसेल तर ते कम्युनिकेट करणं अवघड असतं. तर हे ह्या मुलांनी अगदी सहज पेललं आहे जिब्रीश नाटक. थोडंसं इकडे तिकडे झालं तर आपलीच मुलं आहेत, लहान आहेत, सराव करतात, पहिली स्टेज आहे असं म्हणून आपण त्यांना माफ करूयात. सुरू होत आहे जिब्रीश. आपापल्या
Pitolewa. 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 युपी हिवरी भांजळी स्तंभण रिशे किती पुरे Sanapuरे. सनापुरे मगिरगाना Rajispure. राजीपुरे ओ काका या काका पिटो पिटो काका या राजीपुरे ओ राजीपुरे राजीपुरे यूपी हिवरी भांजण 50 दिसती 50 मी 50 मी 50 Pitolewa. 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 भूक लागली. भांजळ स्तंभ आहे. Pito. 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 Makai. Makan topi dah. Makan topi dah. Pitolewa. जाते आणि मग अशा प्रकारे केलं की त्यांनाही मज्जा वाटते कारण गोष्ट सगळ्यांना माहिती असते त्याच्यावर गोष्ट एस्टॅब्लिश करायला मुलांना फार एफर्ट्स घ्यावे लागत नाही त्यांना एफर्ट्स कसले घ्यावे लागतात तर ते कॅरेक्टर एस्टॅब्लिश करायचे एफर्ट्स घ्यावे लागतात भाषा तुम्हाला कळली असेल प्रत्येक शब्द उलटा बोलले होते याहीपेक्षा वेगळ्या प्रकारे जिब्रिश नाटक करता येतं पण या मुलांच्या लेवलला आपण त्यांच्यापर्यंत सोपं होईल अशा पद्धतीने ते प्रेझेंट केलेले यानंतर किल्ल्यावरील सहल हो आलो आलो माझे तर पाय तुटले खूप हा माझे पण अरे आपल्याला अजून गड चढायचं आहे बापरे चालून पाय तुटले गरम गरम
धन्यवाद. या पोझिशन घ्या तुम्ही तुमच्या. एखादं कोणी नाही आलं तरी त्यावेळेला शो मस्ट गो ऑन हे त्यांना माहिती आहे आणि नाटक पुढे चालू राहतं. आता सुरू होते एकीचे बळ मिळते बळ कबुतरांचा. पोटासाठी दाणा आणि पाणी कबुतरांचा थवा उडे गगनी शोधे कसे पोटासाठी दाणा आणि पाणी कबुतरांचा थवा उडे गगनी. अरे खाद्य बघा किती मस्त दाणे पडले. चला आपण खायला जाऊया. हे चला पार्टी करूया. चुप काय पार्टी बिर्टी आपण करणार नाही आहोत. जोपर्यंत आपण आपल्या ठिकाणावर पोहोचणार नाही तोपर्यंत आपण कुठेही थांबणार नाही. अरे करू दे ना आम्हाला आमची पार्टी. अगं
पोटासाठी दाणा आणि पाणी. आता आजकालच्या मुलांना कसं सांगायचं? हो ना, काय करायचं? आपल्याला तर त्यांना वाचवायलाच लागेल. हे आपलं कर्तव्य. चला मुलांनो थांबा. कबुतराचा थवा उडे गगनी, शोधित असे पोटासाठी दाणा आणि पाणी. कबुतराचा थवा उडे गगनी, शोधित असे पोटासाठी दाणा आणि पाणी.
जय शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला तेरे वास्ते में मैं तो आंख मूंद के चला तेरे नाम की जोत में स्मरण लिया तमस मेरा नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा जय मेरा नाम शंभो है शिवा शंकरा नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा नमः महेश्वरा आपण गायनाबरोबरच त्या गीतावर नृत्य देखील शिकवलं. प्रबोधिनीचं वेगळंपण. बघूया हे नृत्य 6वीचा संपूर्ण वर्ग सादर करतोय. आता आम्ही तुम्हाला तंत्र सादर करून दाखवणार आहोत. महाराष्ट्र
मला ॲक्च्युली का उत्साह राहायचं याचं म्हणजे माझं पण ॲक्च्युली क्षेत्र कलेत शिकलेली आहे. सगळे हे आहे माझा ॲक्च्युली म्हणजे म्हणायला गेलं तर माझा गुरुबंधूच म्हणता येईल. एकाच वर्गात आम्ही कला शिकलो, हार्मोनियम, तबला वगैरे. तर सांगायचं कारण असं आहे की बऱ्याच लोकांना म्हणजे आज जे मला असं जाणवतंय ना की आपल्यातली जी कला आहे ना ती मुलांमध्ये आपल्याला बघायला आवडते. तर काही जणांना ना आम्ही जसे आपल्या कला क्षेत्रातली मुलं बघत असतो की आपल्या पाल्याला किंवा आपल्याला जे जमलं नाही लहानपणी ते या मुलांना जमेल का, तर त्यासाठी कुठली शाळा उत्कृष्ट शाळा जसं आपण शोधतो तर ती ही शाळा म्हणजे ज्ञानप्रबोध आहे. म्हणजे मला एवढा आनंद मिळतो नाही की आज मला पण खूप आनंद मिळतो की माझी मुलं किंवा ही सगळी मुलं आपल्यातलं काहीतरी गुण घेऊन आपल्याला जे आवडते ते इथं सादर करतात आहे. म्हणजे नॉट नेसेसरी फक्त म्युझिक, बरंच काय काय गोष्टी इथं आहे. जसं नाट्य आहे, जसे माझी मुलगी मोबाईल आहे, तिचं मी नाट्य बघितलं होतं तेव्हा त्यांनी खूप सुंदर तिचं बसवलं होतं. तर धन्यवाद या सगळ्या म्हणजे हा जो काय त्यांचा परिवार आहे तो जे काय सादरीकरण करतो. ह्या इथं सर्वात चांगलं काय तर आज सगळ्यांना मला सांगायला आवडेल की नाही 3 तास आपल्याला आपण स्ट्रेस फ्री होतो, मोबाईल फ्री होतो की नाही. तर तेच आपल्याला इथं मुलांना द्यायला आवडतं, त्यासाठी ही शाळा आहे आणि हेच आपण आता कंटिन्यू करू असं मला वाटतंय. तर धन्यवाद सगळ्या शिक्षक वर्गाचे. सगळ्यांना एक सांगायला आवडेल की दर्शन म्हणजे मी ऍक्च्युली दर्शन दादांना ना तिसरी पण आणि त्याचा त्या म्हणजे तसं यज्ञ मी बघितलाय. यज्ञ काय म्हणतो ना त्याच्या आईचं ऍक्च्युली मी सगळं काय बघितलं. जवळजवळ तेव्हा गाड्या 2009 आम्ही त्याला बघितलं. आम्ही एकाच वर्गात एकाच गुरुकडे शिकलो आणि दादा पण आहेत, तर सगळ्यांना माहिती आहे आमचे गुरु सगळ्यांचे म्हणजे ऍक्च्युली गांगुर्डे सर आहेत. तर मुळात काय आहे की त्याची आई लिटरली काही किलोमीटर ना काळेवाडीतून मला वाटायचं नाही काळेवाडीतून ते ऍक्च्युअली चालत द्यायचे आणि तो यज्ञ मी बघितला. खूप लहान होता, दोघे भाऊ त्यांचे खूप लहान होते, ते चालत द्यायचे. आम्ही एकाच वर्गात एकत्र शिकलो आणि त्याची मी बघितली येतकांडा. ऍक्च्युली बघायला गेलो तर खूप मोठा झाला आहे, खूप मोठा म्हणजे नावाने मोठा आहे. त्याचं नाव खूप ऍक्च्युली आहे आता क्षेत्रात आणि त्याची एवढी इच्छा असून तो इथं किंवा सगळ्या मुलांना आपल्याला शिकवायला आला. सो दिस इज व्हॉट हा सगळा जो फोरम आहे ना आम्ही यांच्याशी सल्ला असतो. या त्यांची मी गप्पा मारत असतो की आपल्याला काही टेक्निकल करता येतं का. सो सांगण्याचं कारण काय की हीच ती शाळा आहे आणि धन्यवाद की सगळ्या या शिक्षक वर्गाचं भरपूर काही आम्हाला यातून या आमच्या मुलांना तुम्ही दिलं आणि त्याबद्दल स्वतःच्या आभारी आहे. नमस्कार, माझं नाव शहाजी बारणे. आज सगळ्यात पहिले जे मी धन्यवाद देईल ते सगळं अध्यापक वर्गाला की इतक्या छान प्रकारे जे सगळं करून घेतलंय हे पाहून न बोलायची इच्छा होती पण इथे येऊन बोलूशी वाटावं लागलं. कारण की हे जे सगळं केलं तर त्यावेळेस मला माझ्या कॉलेज लाईफची आठवण झाली की आम्हाला कॉलेजमध्ये गेल्यानंतर कोणीतरी असे कार्यक्रम वगैरे गॅदरिंग भरवताना त्यावेळेस असं आपल्या कलागुणांना वाव दिला. पण आज आपण पाहिलं की तर 5वी 6वीच्या मुलांना खूप त्यांच्या कमी वयात इतकं छान त्यांनी सादरीकरण केलं. हे जे कलागुण आहे त्यांचे ते ओळखण्याची जी क्षमता आहे ही फक्त आपल्या शाळेतच पाहिली जाते आणि मला अभिमान वाटतो की मी माझ्या मुलांना आपल्या शाळेमध्ये इथं ऍडमिशन घेतले. ऑलरेडी माझी मुलं पहिली अक्षरा इंटरनॅशनलला होती आणि त्यानंतर मी 5 वर्षापूर्वी मुलांना इकडं आपल्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं. तर त्याचा खरंच मला अभिमान वाटतं की आज ह्या शाळेमुळं की सगळ्यात पालक आणि विद्यार्थी यांचं काय नातं असतं आणि अध्यापक वर्ग जो सगळं एवढं करून देतो. मलाच विशेष वाटतं की हा कसं काय एवढं बसवले सगळे कार्यक्रम छान वर्षभर काय नक्की करून घेतले. तर खूप खूप धन्यवाद शाळेचे आणि सर्व अध्यापक वर्गाचे. धन्यवाद. मला असं वाटतं की एकदा जोरदार टाळ्या आपल्या दोन्ही वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी झाला पाहिजे. कारण आजचं हे जे 3 तासांचं सादरीकरण होतं त्या सादरीकरणामध्ये आपल्याला सगळ्यांना खिळवून ठेवण्याचं काम या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की मागच्या वर्षी मी इयत्ता 5वीची म्हणजे आता जे 6वीच्या वर्गाचं सादरीकरण झालं त्यांची वर्ग शिक्षिका होते आणि यावर्षी 5वीची वर्ग शिक्षिका आहे, 5वी इंग्रजी माध्यमाची. त्यामुळे मला तो फरक लगेच त्यांच्यातला जाणता आला की मागच्या वर्षी या मुलांनी केलेला परफॉर्मन्स आणि ह्या वर्षीचा त्यांचा त्यामधला चढता असलेला प्रगतीचा आलेख हा मला सहज माझ्या डोळ्यापुढे येऊन गेला. म्हणजे मी आठवत होते की मागच्या वर्षी या मुलांनी कोणतं नृत्य केलं होतं, कोणी कसा परफॉर्मन्स केला होता
आणि निश्चितच मला असं सांगता येईल की सगळ्या मुलांमध्ये यामध्ये प्रगती झालेली आपल्याला दिसतीये, पालकांनाही ती जाणवली असेल. तर त्यासाठी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक कौतुक अशासाठी की मंडळी सोपं नाहीये हा, म्हणजे एका कलेचं सादरीकरण इथं येऊन करणं, त्याच्यासाठी तेवढा वेळ देणं आणि ते करणं हे सोपं असतं, पण सगळ्या 5 कलांचं एकत्रित सादरीकरण मुलं करतात तेवढं सगळं लक्षात ठेवणं हे खूप अवघड आहे आणि ते विद्यार्थ्यांनी केलं, त्याच्यासाठी विद्यार्थ्यांचं खरंच मनापासून कौतुक. आपल्या पाल्यांचं सादरीकरण बघण्यासाठी पालक अतिशय मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत, त्यासाठी सगळ्या पालकांना मनपूर्वक धन्यवाद देते.